रस्त्याच्या अत्यंत खराब अवस्थेमुळे जिल्ह्यातील विविध मार्गावर 10 महिन्यात घडलेल्या अपघातात 270 जणांचे बळी गेलेत। या गंभीर बाबीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी 21 नोव्हेंबरला रस्ता सुरक्षा बैठकीत संबंधित यंत्रणेची चांगलीच कानउघडणी केल्याने यंत्रणा कामाला लागली आहे। रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने 26 नोव्हेंबर रोजी आरटीओ विभागाच्या वतीने धडक कारवाईचा बडगा उगारण्यात आला। विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर जिल्हाधिकारी डॉक्टर निरुपमा डांगे, विभागीय पोलीस आयुक्त पियुष सिंग, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्या नेतृत्वात 273 वाहनांवर ही कारवाई करण्यात आली। जिल्ह्यातील खड्डेमय रस्त्यामुळे गेल्या 10 महिन्यात 471 अपघात घडले। यामध्ये 270 नागरिकांचा बळी गेला। त्यामुळे रस्ता सुरक्षा ऐरणीवर आल्याने जिल्हाधिकारी डॉक्टर निरुपमा डांगे यांनी तात्काळ रस्ता सुरक्षा समितीची बैठक घेतली। बैठकीत संबंधित अधिकारी, कर्मचारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांना खडसावत रस्त्याच्या कामाचा हयगय करणाऱ्या विरोधात थेट गुन्हे दाखल करा असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले। दरम्यान यंत्रणा कामाला लागली आहे। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर वाहनांची तपासणी करण्यात आली। यावेळी आरटीओ पथकाने एकूण 273 वाहनांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात आला। आरटीओ तर्फे चेकिंग ठेवलेलं आहे। यामध्ये आम्ही 4 पथकाची नेमणूक केलेली आहे आणि 4 पथकामध्ये मोटर वाहन निरीक्षक आमच्या कार्यालयाचे, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक तसेच संपूर्ण विशेष म्हणजे कार्यालयाचा स्टाफसुद्धा यामध्ये चेकिंगमध्ये सहभागी झालेला आहे। यामध्ये नॅशनल हायवे 6 म्हणजे नांदुरा, मलकापूर, खामगाव तसेच बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा अशा वेगवेगळ्या मार्गावर ही 4 पथके आज आमचे चेकिंग करत आहे, कार्यान्वित आहेत आणि यामध्ये आज जवळपास 273 वाहनांवर कारवाई केली आहे। यामध्ये हेल्मेट चेकिंग, सीट बेल्ट चेकिंग तसंच विना नंबर प्लेट चेकिंग, ओव्हरलोड, नंतर अवैध प्रवासी वाहतूक या अंतर्गत वेगवेगळे गुन्हे म्हणजे ज्यामध्ये अंडर एज, स्कूल बस या ठिकाणी आपण त्या बाबतीतली चेकिंग केलेली आहे। आजच्या ड्राईव्हचे विशेष असं आहे की आज आम्ही नॅशनल हायवेवर 6 वर चेकिंग करताना या मोहिमेत आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी सौ डांगे मॅडम, नंतर विभागीय आयुक्त अमरावती श्री पियुष सिंह हे सुद्धा सहभागी झाले होते। बुलढाणा येथून प्रशांत खंडारी यांचा विदर्भ न्यूज करिता हा वृत्तांत।